नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आंबा आणि नारळापासून अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत, जे की घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडतात। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू, कारण रेसिपी खूप टेस्टी होणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी नारळ घेतलेला आहे आणि त्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपण फक्त पांढराच भाग वापरणार आहोत यासाठी। तर हा भाग काढून घेतल्यानंतर आपण नारळाला व्यवस्थित पाण्यातून धुवून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी या ठिकाणी संपूर्ण एका नारळावरचं असं साल काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नारळ स्वच्छ करून घेतलेले आहे पाण्यात धुवून, आणि मग आपण पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहोत। त्यानंतर आपण नारळाचे असे काप करून घेणार आहोत। अगदी छोट्या छोट्या आकाराचे काप आपण करून घेणार आहोत। आता सगळ्या नारळाचं मी काप करून घेतलेले आहेत। आपण त्याला मिक्सरमधून दळून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघत असणार तर नारळाचा जो किस आहे तो मी अगदी बारीक केलेला आहे। अजिबात काही जाडसरपणा त्यामध्ये राहू दिलेला नाही। त्यानंतर या ठिकाणी मी 2 आंबे घेतलेले आहेत। मोठ्या आकाराचे आंबे घ्यायचेत आणि ज्या आंब्याचा टेस्ट फ्लेवर तुम्हाला आवडतो, कारण प्रत्येक आंब्याला स्वतःची एक वेगळी टेस्ट असते। सो तुम्हाला तुमच्यानुसार तुम्हाला जो आंबा आवडत असेल तुम्ही तो आंबा घेऊ शकता। आणि या ठिकाणी आपण त्यातला जो आतला गर आहे तो काढून घेणार आहोत। दोन्ही आंब्यांमधला आपण असा गर काढून घ्यायचा आहे। हे बघा, आता या ठिकाणी मी कोयची सुद्धा बघा गर काढून घेतलेला आहे। जेवढा निघतोय तेवढा आपण गर काढून घ्यायचा आहे। आणि या संपूर्ण रेसिपीसाठी 2 आंबे सफिशियंट आहेत। त्यानंतर आपण त्या गरचा व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि आता आपण ते तूप मेल्ट करून घेणार आहोत। तूप मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये नारळाचा किस घालणार आहोत। तो साधारणतः या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पूर्ण एका नारळाचा किस घातलेला आहे। तो साधारणतः 2.5 वाटी भरलेला आहे। आता याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 वाटी गूळ घालत आहे। या ठिकाणी तुम्हाला जर लाडू कमी गोड करायचे असतील किंवा जास्त गूळ घालायचं नसेल तर तुम्ही कमीसुद्धा गूळ घालू शकतात। पण मी हे जे प्रमाण घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर माझे मेजरमेंट यूज करून जर बनवत असाल तर मी ज्या मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच मेजरमेंटने तुम्हीसुद्धा जे काही साहित्य आहे ते घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थोडा हाताला चिकट आपलं हे मिश्रण आहे ते राहिलं पाहिजे। आणि त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि यामध्येच आपण जी आंब्याची पेस्ट करून घेतली होती ती आपण यामध्ये घातलेली आहे। आता याला व्यवस्थित आपण
परतवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण या ठिकाणी अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेला आहे. मैत्रिणींनो, मिल्क पावडर कोणत्याही ग्रोसरी स्टोअरवरती वगैरे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि त्यामुळे आपल्या लाडूंना आणखीनच छान टेस्ट येईल आणि खूपच टेस्टी आपले लाडू लागतील. आणि तसेही मिल्क पावडर हे सुद्धा पौष्टिकच असतं. तर व्यवस्थित आपण ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मिक्स करून घेणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात फायनली आपली जी बॅटर आहे ते डार्क ब्राऊन कलरचं झालेलं आहे या ठिकाणी. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. कोमट झाल्यानंतर याचे व्यवस्थित लाडू वळतात. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल किंवा तूप काही हाताला लावायचं आहे जेणेकरून जे आपलं बॅटर आहे ते हाताला चिपकणार नाही आणि व्यवस्थित लाडू वळले जातील. तर लाडू वळल्यानंतर यामध्ये मी सुक्कं नारळाचं जे कीस मार्केटमध्ये मिळतं अथवा तुम्ही घरीसुद्धा हा कीस बनवू शकतात. तर या ठिकाणी आपण लाडूंना व्यवस्थित त्याची कोटिंग करून घेणार आहोत आणि बस आता आपले लाडू तयार झालेले आहेत. आपण मस्त आपल्या लाडूंचा आस्वाद घेऊया आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.